दरम्यान जंतर मंतरवरचं आंदोलन मोडीत काढण्याचा हालचाली सुरू असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल आणि अभिजित दिपकेंनी केला होता आणि याच पार्श्वभूमीवर आंदोलकांनी रात्रभर जागा राहून खडा पहारा दिलाय। तर पहाटे 5 वाजता जंतर मंतरवर आंदोलकांनी एकत्र येत आपला निर्धार ठाम ठेवलाय आणि या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर यांनी। पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता एका ठिकाणी, मात्र त्यानंतरही आंदोलन मोडीत निघालेलं नाही। आंदोलन निर्धाराने जंतर मंतरवरती कायम ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी माझ्या पाठीमागची ही सगळी दृश्य आपण पाहत आहोत की जे काही आंदोलक आहेत ते मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळतंय। काही आंदोलक आता उठून बसलेले आहेत, ते या परिसरामध्ये त्यांना काही आंदोलक झोपलेले आहेत, त्यांना वारा घालण्याचं काम सुद्धा त्यांचे सहकारी या ठिकाणी निष्ठेने एक आनंदानं आणि उत्स्फूर्ततेने करत असल्याचं पाहायला मिळतंय। तर या परिसरामध्ये आपण पाहू शकतो की जे जनता दलाचं कार्यालय आहे याच्या समोरच्या बाजूला आंदोलक हे टेंट टाकून या ठिकाणी विश्रांती घेत असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर ज्या पद्धतीने दिवसभर घोषणाबाजी आणि एकंदरीत आपला जो उत्साह आहे तो कमी न होऊ देता हे आंदोलक या जंतर मंतरवरती आपला आवाज बुलंद करतायत। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदारपणे मागणी करतायत